गुजरात महाराष्ट्र सीमेवरील मोठा माळ श्रीभुवन परिसरात निसर्ग सौंदर्याची मोठी देणगी असून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला। त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वन विभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। मोठा माळ श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगर रांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे। वन विभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात। तसंच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल। त्यामुळे वन विभाग आणि संबंधित प्रशासनानं या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठा माळ श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझी ग्रामपंचायत हट्टी आणि हे आमची जी जागा आहे ग्रामपंचायत हद्दी वन क्षेत्र आहे, तर त्याचं लागून इथं गुजरात राज्य आहे, तर त्यांचा विकास एकदम धडधडीत होऊन गेले। आमची 40-50 वर्षे गेले, अजून काहीच नाही आणि आमच्या पोरांना रोजगार सुद्धा उपलब्ध नाही। तर जेणेकरून सरकारने याच्यावर गंभीर लक्ष द्यावं आणि हा जो आहे ना पर्यटन थोडं काल आपण पर्यटन इथं विकास करावा आणि आमच्या लोकांना रोजगार मिळेल, पोरांना रोजगार मिळेल हीच कळकळीची विनंती आहे आमची। माझ्या गावाचं नाव श्रीभुवन। खरं म्हणजे सांगायला गेलं तर पूर्वी ह्या ठिकाणी भरपूर काही असं विकसित होण्यासारखं पूर्वीपासून होतं, परंतु सापुतारा या ठिकाणी गुजरात सरकारने पूर्ण डेव्हलपमेंट केली। रस्त्याची असू दे, ते एक पर्यटन स्थळ म्हणून इथं निर्माण झालेले आहे। त्याच्याच शेजारी, त्याच्याच बॉर्डरच्या ह्या बाजूला, डाव्या बाजूला आपले महाराष्ट्राची जी फॉरेस्टची जागा आहे ती बरीचशी पडित आहे। तर अशा ठिकाणी कुठंतरी पर्यटन स्थळ निर्माण होईल अशी जागा आहे इथं। त्याच्यानंतर समजा करायला गेला तर ते आपण काय म्हणतो धबधब्यासारखा इथं पर्यटन स्थळ होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर जे काही आपले तरुण बांधव आहेत यांच्यासाठी रोजगारासाठी इथं बऱ्याच संधी आहेत। सरकारने जर नोकऱ्या दिल्या नाही तर कमीत कमी जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना इथं काहीतरी धंदापाणी करता येईल, 2 पैसे मिळवता येतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील। त्याच पद्धतीने पर्यटन स्थळ म्हणून इथं काही थोडक्यात बांधकाम करावे लागतील, इथं धक्का बांधावा लागेल, कुठं पायऱ्या बांधाव्या लागतील, त्याला परवानगी आणि या गोष्टीसाठी शासनाने परवानगी दिली पाहिजे, त्याच्यावर खर्च केला पाहिजे आणि निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। तेव्हा कुठंतरी महाराष्ट्राचा जो भाग आहे हा डेव्हलप होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जे बेरोजगार सुशिक्षित आहेत अशांना कुठेतरी धंदापाणी करून आपला उदरनिर्वाह करता येईल। म्हणजे अशा पद्धतीने कुठेतरी महाराष्ट्राने देखील सापुताऱ्याप्रमाणे सापुताऱ्याची ज्या बाजूची जागा शिल्लक आहे ही डेव्हलप केली पाहिजे आणि त्याचा विकास केला पाहिजे मूळतः। आणि इथं ज्या ठिकाणी जे शिल्लक जागा आहे त्या जागेचं डेव्हलपमेंट व्यवस्थित करून आणि पर्यटन स्थळ बनवून द्यावं, म्हणजे भविष्यात इथं महाराष्ट्र सरकारला देखील किंवा महाराष्ट्र शासनाला देखील एक बोलण्याची संधी राहील की आम्ही सापुताऱ्याच्या शेजारी शिल्लक जागा आहे अशा ठिकाणी आम्ही पर्यटन स्थळ निर्माण केलं आणि असंच आपल्या या अखंड महाराष्ट्रामध्ये सापुताऱ्यापैकी एक आपला श्रीभुवन गाव असेल, मोठा माळ असेल हट्टी ग्रामपंचायतमध्ये। मी माजी सैनिक काशीनाथ गायकवाड, माझं मूळ गाव श्रीभुवन पैकी मोठीचा गावठा। मी जेव्हा आर्मीमध्ये जाण्याच्या अगोदर ह्या सापुतारा ठिकाणी हॉटेलमध्ये 250 रुपये महिन्याने काम करत होतो। त्यावेळेस जी आपली महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि गुजरात बॉर्डर आहे काही विकसित नव्हतं, परंतु गुजरात सरकारने त्यांचे बॉर्डरच्या हद्दीत त्यांनी विकसित कामं केलेली आहेत आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने ह्या पर्यटन स्थळी काही विकसित झालेलं नाही आहे, म्हणून आमच्या श्रीभुवन एरियातल्या सगळ्या गावकऱ्यांनी
फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मागणी केलेली आहे. ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावं, हीच आमच्या गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. श्रीभुवनपैकी चिंचपाडा माझं गाव आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीता वहिनी पवार मॅडम, प्लस आपले कळवण विधानसभा प्लस सुरगाणा याचे आमदार नितीन भाऊ पवार साहेब, वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब. आमची मागणी लोकांची अशी आहे की इथं पर्यटन स्थळ झालं पाहिजे, लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. तुम्ही विधानसभेत हा प्रश्न मांडावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र, जय गांगुर्डे, बोरगाव.